बातमी आता सोलापूरच्या राजकारणातून आहे। सोलापूरमध्ये झेडपी तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। एनसीपी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची ही सूचक प्रतिक्रिया आहे। सोलापूर झेडपी मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। आपण बघितलं तर सकाळपासूनच अजित पवार यांच्याकडून देखील बारामतीतील हॉस्टेलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत आणि त्याच अनुषंगाने आता सोलापूरमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। प्रयत्न आहे की सर्व ठिकाणी एकसारखी आघाडी झाली तर जिल्ह्यामध्ये एक सकारात्मक वातावरण होण्याच्या दृष्टीने थोडीशी मदत होईल, परंतु शेवटी तिथल्या स्थानिक नेत्यांना याच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार असणार आहे। मी यापूर्वीच आंगरकर पाटलांना एक चॅलेंज दिलं होतं, तालुक्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये खुली जागा असेल किंवा जो मतदारसंघ ओपनसाठी असेल त्या मतदारसंघामध्ये आमने सामने निवडणूक लढू आणि त्या ठिकाणी जर माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडेन अशा पद्धतीचं मी आवाहन केलं होतं। जर पोरांना झेपत नसेल तर बापानं माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असंही त्या ठिकाणी मी म्हटलं।